आता बघा इथे लिहिलं आहे बघा स्टेप 1 हे शब्द आहे इंट्रोडक्शन. हा शब्द आपला झालेला आहे जेव्हा आपण इंट्रोडक्शन शिकलो होतो. इंट्रोडक्शन म्हणजे परिचय. आपला परिचय पण लोकांना सांगतो ना. सुरुवातीला घेतला होता आय एम श्रावणी, आय एम 10 years old, आय एम लिव ॲट वेलमंडळ, स्टडी इन क्लास 5th, माय फादर नेम इज वगैरे सांगितलं ते आपण. ही आपलं इंट्रोडक्शन आहे थोडक्यात इंग्रजीमध्ये. इथं पण तसंच इंट्रोडक्शन आहे. पण या इंट्रोडक्शन मध्ये काय आहे, एक पेन फ्रेंड विषयी बोललेलं आहे. कोणत्या फ्रेंड विषयी? पेन फ्रेंड. आणि पेन फ्रेंड विषयी खाली एक वर्ड लिहिली इथं, पेन फ्रेंड आर फ्रेंड्स. पेन फ्रेंड्स म्हणजे असे फ्रेंड्स हु राईट लेटर्स टू ईच अदर रेग्युलरली. जर आपल्याला क्वेश्चन कळायचा असेल तर WH चे वर्डचे अर्थ पाठच करावा लागतील. लिहून दिले बरेच वेळा तुम्ही पाठच करायला घ्या. आता डेटा केबल डोक्यात घालता येणार नाही, मध्ये पाठ करावं लागेल. व्हॉट म्हणजे तुम्हाला एकच शब्द माहिती आहे. व्हॉट म्हणजे वेअर म्हणजे आता वेअर तुम्हाला याला माहिती पाहिजे. हा काल शिकलो आपण. हू म्हणजे विसरले. हू म्हणजे इथे कसं म्हणजे कालचे अर्थ लावले का तुम्ही आज. हू म्हणजे कोण. हू आर यू, तू कोण आहेस. विच म्हणजे कोणते. WH म्हणजे वर्ड स्टार्ट WH न. ते कुठे आहे. WH म्हणजे वर्ड स्टार्ट होतं. याचे अर्थ मराठीचे पाठ करून टाकायचे. विच म्हणजे कोणते, कोणता, कोणती, हे की नाही. WHO हू म्हणजे कोण. WHERE वेअर म्हणजे कोठे. वेअर म्हणजे कोठे. whom हे whom म्हणजे कोणाला. WHOSE whose म्हणजे कोणाचा. whose म्हणजे कोणाचा. WHAY why म्हणजे का. आणि WHAT what म्हणजे काय हे तुम्हाला माहितच आहे म्हणून मी शेवटी लिहिलं ते. हे पाठ करून टाकायचे. मी कधीही तुम्हाला विचारणार, सकाळी विचारणार, दुपारी विचारणार, रस्त्यावर विचारणार, बाहेर विचारणार, कुठे विचारणार, हे तुम्हाला याचे अर्थ पाठच करणार काय. हे लिहून घ्यायचे नंतर पाठ करायचे. आता इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजे आपला परिचय. आणि परिचय देता देता एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती बोललेली आहे. मित्र मैत्रिणीला बोलते की नाही त्या प्रकारे. मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर तुमच्या वाचन यातच घेतो. स्टेप 1 इंट्रोडक्शन. एक्सक्यूज मी. हे ऑब्लिक आहे. ऑब्लिक म्हणजे ऑर म्हणजे किंवा. तुम्ही किंवा म्हणजे दोन पैकी एक शब्द वापरायचा. किंवा म्हणजे काय, दोन पैकी एक शब्द वापरायचा. आपण म्हणतो कॉलेजला घरी आल्यावर वुड यू हॅव अ ड्रिंक, काय प्यायचं तुम्हाला. म्हणते यस. सिलेक्ट वन ऑफ देम. सिलेक्ट वन ऑफ देम म्हणजे दोन्ही पैकी एक निवडा. टी और कॉफी. टी और कॉफी म्हणजे और म्हणजे किंवा. टी किंवा कॉफी दोन्ही पैकी एक पिया. टी अँड कॉफी म्हणलं की दोन्ही पिया. अँड म्हणजे आणि म्हणजे और असला असा ऑब्लिक म्हणजे और म्हणजे दोन्ही पैकी एक. एक्सक्यूज मी. एक तर एक्सक्यूज मी म्हणा नाही तर हॅलो म्हणा. काय म्हणा. एक्सक्यूज मी म्हणा नाही तर हॅलो म्हणा. आपण एक्सक्यूज मी कधी म्हणतो, ज्यावेळेस एखादा माणूस त्याच्या कामामध्ये असते आणि त्याच्या कामामध्ये त्याला डिस्टर्ब करून असं त्याला बोलायचं आहे, त्याला व्यत्यय आणून, त्यावेळेस आपण एक्सक्यूज मी म्हणावं. आणि एखादा माणूस काहीच कामात नाही, बिंदास उभा आहे, त्याला आपण हॅलो म्हणायचं. त्याला काय करायचं, हॅलो म्हणायचं. म्हणजे दुपारीच काम पडलं, मी काहीतरी तपासायला, मी माझ्या कामात आहे, मग ती आली, हॅलो सर म्हणणार नाही, ती काय म्हणणार, एक्सक्यूज मी सर, कारण मी कामात होतो, ती मला डिस्टर्ब केलं. मग ते माणूस कोणत्या कामात आहे या हिशोबाने आपल्याला बोलावं लागते. तुम्ही एक्सक्यूज मी सुद्धा वापरू शकता आणि हॅलो सुद्धा वापरू शकता. आलं लक्षात. आता मी तुम्हाला म्हटलं की माधव सर पलीकडल्या वर्गामध्ये शिकवता येतं, त्यांना जाऊन बोलून आला, तुम्ही काय म्हणसाल दरवाजातून, एक्सक्यूज मी म्हणसाल की हॅलो म्हणसाल, काय म्हणसाल, दोन्ही पैकी एकच सांगा ना. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी म्हणसाल, बरोबर. एक्सक्यूज मी काय म्हणसाल, ते शिकवायचं. शिकवायचं काम असतं, ठीक आहे. एक रस्त्यावर माणूस आहे, एकटाच आहे उभा आहे, एकटाच आहे उभा आहे, त्याच्यावर तो बोलणं झालं काहीच नाही, मी म्हणून तुम्ही त्याला बोलून आला, तुम्ही त्याला काय म्हणसाल, एक्सक्यूज म्हणसाल, हॅलो म्हणसाल, हॅलो. आता इथं एक्सक्यूज मी और हॅलो इंट्रोडक्शन म्हणजे आपला परिचय. आधी तो आपला परिचय देणार, काय म्हणाल, माय नेम इज, माझं नाव आहे, इथं तू नाव लिहिणार
मी माझं नाव लिहिलं अमोल, तुम्ही तुमचं लिहायचं माय नेम इज अमोल. किंवा तो काय म्हणणार आय एम अमोल. दोन्ही पैकी एक वापरणार ती. इथं दोन्ही पैकी एक वापरू शकता. आय एम इन द 5th स्टँडर्ड. मी 5व्या वर्गामध्ये आहे. मी पण 5व्या वर्गात आहे. तुम्ही पण. किंवा तो काय म्हणणार आय एम इन 5th A. 5th A चा अर्थ काय मी 5व्या वर्गातल्या अ तुकडीमध्ये शिकत आहे. मी 5व्या वर्गातल्या अ तुकडीमध्ये शिकत आहे. आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड. लुकिंग म्हणजे पाहणे. शब्द पाठ करत जा. लुकिंग म्हणजे पाहणे. मी काय करत आहे एक पेन फ्रेंड पाहत आहे. अरे फ्रेंडच्या अगोदर पेन लागला शिकाली. फ्रेंडच्या अगोदर काय लागला पेन लागला. पेन याचा अर्थ काय एक तुम्ही पेन हा शब्द शिकला का तुम्ही. पेन किलर तुम्ही ऐकले असेल. पेन किलर. पेन किलर गोळ्या असतात. पेन किलर टॅबलेट. टॅबलेट म्हणजे गोळी बरं आपला ते टॅबलेट नाही. पेन किलर म्हणजे गोळ्या. कोणत्या गोळ्या पेन म्हणजे दुःख जे व्हायला ते कमी करणाऱ्या गोळ्या. त्याला मराठीमध्ये शब्द काय आहे वेदना शामक. शामक त्याला पेन. कधीची पेन स्पेलिंग बघा PAIN आणि ए आयला आपण ई म्हणतो ना उच्चार करताना. पेन म्हणजे दुःख वेदना. इथे स्पेलिंग आहे का त्यानंतर काय धावचा नंतर म्हणतात तुझं नाही जाऊ दे. इथे काय आहे पेनचं स्पेलिंग PEN आहे. म्हणजे ते पेन हे पेन आहे का नाही. पेन फ्रेंड. पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स राइट लेटर्स टू ईच अदर रेग्युलरली. पेन फ्रेंड कशाला म्हणायचं जे एकमेकाला लेटर लिहितात रेग्युलरली म्हणजे नेहमी. आता ही पद्धत आहे लेटर लिहायची नाही पण काही असते मित्र एकमेकांना पत्र लिहितात. वी हॅव टू राईट लेटर्स इन इंग्लिश. आपल्याला काय करायचं इंग्लिश मध्ये लेटर लिहायचे. वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड. तू माझा फ्रेंड होशील का पेन फ्रेंड. तुम्हाला नवीन मित्र करायचा आहे पण त्याला कसा प्रश्न विचारला वुड यू लाईक टू माय फ्रेंड. वुड यू लाईक टू माय फ्रेंड. तू माझा मित्र होशील का. मग तू उत्तर काय देणार एक तर तू यस म्हणणार नाही तर तू काय म्हणणार नो म्हणणार. इथे त्याने काय म्हटलं नो आय एम सॉरी. मी तुझा मित्र होणार नाही माफ कर मला. मग याला असं उत्तर दिलं काय दिलं ऑल राईट नेवर माइंड. काय हरकत नाही नाही तर नाही. जर त्याने यस म्हणलं वुड यू लाईक टू माय फ्रेंड तर तो काय म्हणणार यस म्हणायचं असल्यावर ओ यस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड. मला तुझा पेन फ्रेंड व्हायला आवडेल. ओ यस म्हणला तो. मग तो असं म्हणल्यावर उत्तर काय येईल मग दॅट्स ग्रेट. तू छान आहे तू माझा पेन फ्रेंड व्हायला. थँक्स अ लॉट. मी तुझा खूप खूप आभारी आहे. हे त्याचे उत्तर झाले. अगोदर आपला परिचय दिला. परिचय देऊन तू काय म्हणला वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड म्हणला. त्याने उत्तर काय दिलं नो आय एम सॉरी. तो काय म्हणला नेवर माइंड. नेवर माइंड इट्स ऑल राईट. जेव्हा तो म्हणला हो यस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड त्याने उत्तर काय दिलं दॅट्स ग्रेट थँक्स अ लॉट. म्हणजे आपल्याला इंट्रोडक्शन अगोदर द्यावं लागते आणि नंतर बोलतो व्हावं लागते नवीन माणसा सोबत. हे आताचा पॅसेज आहे. याच्यामध्ये परिचय सांगितला आणि ओळख करून घेतली दुसऱ्याची. ह्याचं वाचन आपल्याला सोमवारी घ्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं की लिहायचं आज आणि इकडे हे प्रश्नाचे डब्ल्यूचे शब्द लिहून घ्या आणि त्याचा मराठीचा आता पाठ करायचा म्हणजे करायचाच. लक्षात की आता लिहा नाही तर किती खाल्यावर लिहा तुमच्या मनात.